या अगोदर जे काही तत्मत्व आपल्या शहरामध्ये घुसलेले होते ते 2 वर्षापासून आपण आपलं रिसोड करत होते. आपण तर 1 महिन्यातून काय निघले, त्यांचं 2-3 वर्षापासून पूर्ण चालू होतं. त्यांची एवढी तयारी होती की आपली 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 नगराध्यक्षाची सीट आली आली आली. पण आपल्या रिसोडच्या सर्व 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 धर्मवासियांनी, प्रत्येक समाजाने, प्रत्येक गरीब बाईनी, प्रत्येक जिला चालता येत नाही त्या माऊलीनी, जिला खुर्चीवर बसता येत नाही त्या माऊलीनी त्या आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. आणि हे जे सुनामी झाली होती, जशी मुंबईमध्ये सुनामी आली होती तशी त्या 2 तारखेला इतर रिसोडला सुनामी आली होती. आणि या सुनामीमध्ये त्या भस्मासुराचा वध आपण केला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद करतो. आणि यापुढे तुम्हाला कुठे कमी पडणार नाही याची उपाय देतो. माझे 2 शब्द समजायचे काय भाजपचं आणि कॅबिनेट 4 वर्ष राहणार आहे. त्याच्यामुळे 4 वर्षामध्ये या गावाचा आम्ही प्रचंड त्याच्यामध्ये जो आहे तो फायदा करून घेऊ. गावाच्या समस्या सगळ्या दूर करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून त्याच्यापर्यंत आपल्याला रिझल्ट दाखवू अशा तऱ्हेचं मी आपल्या सर्वांना जाहीरपणे सांगतो. या निवडणुकीमध्ये आम्हाला भावनाताईची सुद्धा खूप मदत झाली. आजच्या असं खूप बरं झालं असतं, परंतु त्यांना मालेगावचं काही काम होतं म्हणून त्या तिथं गेल्या. परंतु हे जे आहे ते नेहमीच्यासाठी आपल्याला गावाच्या विकासासाठी सहकार्य मिळणार आहे. आणि तुम्ही जे केलेलं आहे तर तुमचा मी विश्वासघात होऊ देणार नाही हे जाहीरपणे आपल्याला सांगतो. आणि तुम्ही आभार त्याच्यासाठी तुमचे मनापासून आभार मागतो आणि माझे गुरु शब्द संपतो. त्यांचं असं म्हणणं की माझ्या वतीने सुद्धा आभार व्यक्त करा. जिथे गेले म्हटलं आणि भाऊसाहेबांना म्हटलं आजच आपल्याला फटाके फोडायला चालतात, पण काही कारणाचं आपण ते फोडू शकत नाही. आणि निश्चितपणे दादाला ते शब्द, भाऊसाहेबांना ते शब्द आठवत असतील, तुम्हाला सुद्धा आठवत असतील. तर हे फक्त आपल्या जनतेचं प्रेम आहे. आपल्याला जनतेने रिसोडच्या भरभरून प्रेम दिलं. सर्व समाजाच्या, सर्व माध्यमाच्या, इव्हन मुस्लिम समाजाने सुद्धा त्यासाठी आपल्याला मतदान केलेलं आहे. हे विसरता कामा नये. निश्चितपणे केलेलं सर्व धर्माच्या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणूनच आपण बहुमताने इथे निवडून आलेलो आहोत. आणि मला हे म्हणायचं आहे की सर्वांना आपल्या आपल्या परीने अहोरात्र